आता मी हा ड्रेस ट्राय केला, पण कुठून केला आणि कधी केले हे तुम्हाला सांगतेच. व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत बघा. पण त्याआधी ना दुपारच्या जेवणासाठी ना मी माझ्या स्वतःसाठी आता हा मिलेट्स बनवते. आता हे मिलेट्स जे आहेत मी हे वाले आणलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या पॅकेटमध्ये आहे अख्खा मसूर. तर आता वेट लॉससाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काय खाता ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणून मी तुम्हाला सगळ्या डेली लंच डिनर सध्या दाखवत असते. पण मागच्या गेल्या 7-8 दिवसापासून आहे ना माझं जे रुटीन आहे ना वेट लॉस ते थोडंसं बिघडलं होतं. समो आय फील की मी दलिया वगैरे खूपच कमी खाते आहे, म्हणून मी आज दुपारच्या लंचमध्ये दलियाच बनवायला घेतला. दलिया बनवणं खूप सोपं आहे, तुम्हाला पण माहिती आहे. तर काय झालं की आपल्याला आवडीप्रमाणे भाज्या घ्यायच्या आणि मग थोडासाच पोर्शन दलियासाठी घ्यायचा, कारण त्या खूप फुलतात आणि त्याला एवढी चव नसते. त्याच्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे मसाले टाकायचे. आज काकूंनी पिंप घासला म्हणून म्हटलं ॲक्वागार्डमधून पाणी वगैरे घेतलं आणि जोपर्यंत कुकर वगैरे होतंय तोपर्यंत पाणी लावून देते. तर ते सगळं करावं म्हटलं तर एक मोठा असा आमच्यासोबत आज ॲक्सिडेंट असा झाला की इथे ना आम्ही सगळे बाहेर होतो आणि पिंपाची नळी कधी सुटली आणि कधी सगळं किचनमध्ये पाणी खूप जास्त पाणी झालं, जे की आम्ही दोघं मिळून सुद्धा ते पाणी काढतोय. पण ते इतकं जवळजवळ अर्धा बकेट भरली होती, तुम्ही बघू शकता. अर्धा बकेट भरली आणि मग आम्ही सगळ्यांनी ते दोघांनी मिळून ते सगळं साफ केलं. मध्ये करत होतो म्हणून पप्पा त्याला तिकडे घेऊन गेले आणि एवढं साफ करायला आम्हाला बराच वेळ लागला आणि जवळजवळ 2:45-3 वाजले होते आणि मला इतकी भूक लागली होती की प्रमाणापेक्षा जास्त. आणि आज हेअर केअर केला त्याच्यामुळे ना जेवायला वगैरे खूपच मला उशीर लागून गेला. त्याच्यानंतर अव्यांचा लंच ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना खूप वेळ लागून गेला आणि त्याच्यानंतर म्हटलं चला हे तर साफ करायलाच लागेल, कारण इतका फॅन जोरात केला तरी पण आहे ना अजिबात सुकायला वेळ नव्हता. आणि हे असे मध्ये जेव्हा आपल्याला ना एनर्जी नसते आणि खूप भूक लागते ना तेव्हा असे मध्ये काहीतरी कामं निघतात, हे तर मात्र नक्की खरं आहे. त्याच्यानंतर जेवण वगैरे करायची वेळ होती, तर सगळं आवरलं, जेवण केलं आणि म्हटलं चला आता आरामात जेवण करूयात. आणि नंतरचा प्लॅन काय माहीत नव्हता, पण थोड्या वेळाने असं मनात आलं की चला खूप दिवस झाले असं कुठेतरी बाहेर गेलो नाही, म्हणून गेलो झुडिओमध्ये. आणि ॲक्च्युली माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा झुडिओमध्ये गेलेली आहे आणि माझ्यासाठी एक ड्रेस ट्राय केला, पण आय फील की मला तो अजून सूट नाही करत आहे. मला अजून थोडंसं वेट लॉस करायची गरज आहे. त्याच्यामुळे आमच्या इथे जो नवीन झुडिओ आणि स्टार बाजार झाला तिथं गेलो. त्याच्यानंतर रिटर्न आलो, खूप सारे ऑप्शन्स बघितले, रिटर्न आलो. याचा मोठा ब्लॉग नक्की येईल, मी काय काय बघितलं तसं. चलो ब्लॉग इथे सेंड करते. ॲज युजल वॉकला गेले. चलो ब्लॉग इथे सेंड करते. भेटू छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.